नमस्ते देवी और सज्जनो, आशाताईस रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर चला मग आजची नवीन रेसिपी सुरू करूया। 2 कच्चे आलू आणि 1 वाटी गव्हाच्या पिठापासून भन्नाट असा नाश्ता बनवणार आहोत। तर आलूला अशा मोठ्या होलवाल्या ग्रेटरने ग्रेट करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे आलूला ग्रेट केलेला आहे। आलूला पाणी काढून टाकायचं आहे। असं पिळून याचं पाणी काढून टाकायचं आहे। फिलिंग बनवण्यासाठी आलू मध्ये टाकायचं आहे 1 बारीक चिरलेला कांदा, लसूण, अद्रक आणि हिरवी मिरचीला बारीक ठेचून घेतलेला आहे। हे टाकायचं 1 चम्मच, धने जिरा पावडर टाकायची अर्धा चम्मच, हळद, कलर साठी थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची आहे, चवीप्रमाणे मीठ, अर्धा चम्मच टाकूया गरम मसाला। मीठ नंतरही टाकलं तरी पण चालते, कारण मिठाचं पाणी सुटते। त्याच्यामध्ये टाकायची चीज। माझ्याकडे ही स्लाइस चीज आहे म्हणून मी स्लाइस चीजच टाकत आहे। तर चीज पण करायची याच्यामध्ये मिक्स। फिलिंग तयार झालेली आहे, याला ठेवू बाजूला। आता इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। मध्ये थोडंसं मीठ टाकायचं, लाल मिरची पावडर, हळद आणि थोडंसं टाकायचं तेल। थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। अशा प्रकारे पीठ मळून घेतलेलं आहे। याला रेस्टवर ठेवण्याची गरज नाहीये, तुरंत याचा नाश्ता बनवू शकता। पिठाचा लिंबू एवढा बॉल घ्यायचा आहे। मध्ये असं वाटीवानी खोल करायचं आणि ही आपण फिलिंग बनवून ठेवलेली होती ती याच्यामध्ये स्टफ करायची आहे, याच्यामध्ये भरायची आहे। अशा प्रकारे गोल बॉल बनवलेले आहेत। आता इथे तीळ घेतलेले आहेत आणि तिळाला असं कोटिंग करायचं आहे। अशा प्रकारे तेल गॅसवर गरम केलेलं आहे, बॉल फ्राय करून घेऊया। नाश्ता छान फ्राय झालेला आहे, काढून घेऊया। तर बघा देवी और सज्जनो, नाश्ता खूप छान झालेला आहे। हा आलू आणि गव्हाच्या पिठाचा नाश्ता कसा वाटला कमेंट मध्ये जरूर सांगा आणि रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। तर मग चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।